मला माझ्या फ्रेंडने दिली अक्षर. आपण 2 मिनिटात सुरू करूया लेक्चर. नमस्ते मानसी मॅडम, मेघा मॅडम, सुवर्णा मॅडम आणि रेखा मॅडम. तो आपले अजून विद्यार्थी जॉईन होणार आहेत. तुम्ही जरी 4 आहात आणि अजून एक अरुण पाटील सर म्हणून आहेत, तर अजून बऱ्याच जणांची इन्क्वायरी आलेल्या आहेत. तर आपण लेक्चर सुरू करणार आहोत. तर तत्पूर्वी तुमची एकदा तुम्ही ओळख करून द्या आणि मग मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून सांगतो साधारणपणे. मानसी मॅडम बोला. तुम्ही. नमस्कार सर. हा, नमस्ते मॅडम, नमस्ते. बोला बोला. नमस्कार सर. ऍक्च्युली मी आता सध्या टीचिंग मध्येच आहे. बर सध्या मी 8th स्टँडर्ड 7th स्टँडर्डला हिस्ट्री इंग्लिश सब्जेक्ट शिकवते. बर 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 हा. आणि आता म्हणलं ह्या वर्षी शाळेतून पण सांगितलं मला सिनियर्सने की सीटीईटी ची एक्झाम द्यायची आहे. बर मग बर. म्हटलं आपण बीएड तर कम्प्लीट आहे, तर आपण दोन्ही पेपर देऊ. याच्या अगोदर तुम्ही दिली का ती एक्झाम? नाही, कोणतीच नाही दिली. म्हणजे टीईटी पण नाही दिलेली? नाही. सीटेट आता पेपर 1 भरलाय का पेपर 2 भरलाय तुम्ही? हो. पेपर 1 भरलाय की पेपर 2 का दोघं दोन्ही पेपर दोन्ही भरले? दोन्ही दोन्ही पेपर पेपर. पेपर टू दोन्ही. पेपर 1 आणि पेपर 2. हम्म. फर्स्ट लँग्वेज मराठी घेतली आहे? फर्स्ट लँग्वेज इंग्लिश, हा, सेकंड लँग्वेज मराठी. सेकंड लँग्वेज मराठी घेतली. हम्म. तुम्ही सेमीच्या शाळेत आहात? नाही, कॉन्व्हेंट. कॉन्व्हेंट मध्ये आहात, बरोबर. म्हणजे ग्रँटेड आहे का ती स्कूल? नाही नाही, ओके ओके. मग काही ग्रँटेड नाही, प्रायव्हेट स्कूल. मग काही टक्केवारीवर आहे का ती? नाही, प्रायव्हेट स्कूल म्हणजे टक्केवारी नाही आहे आमच्या इथे. नाही 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 नाही. मग तुम्हाला त्यांनी सांगितलं ना की तुम्ही क्वालिफाय पाहिजे असं? नाही, ऍक्च्युली काय ना, त्यांचं असं चाललंय की स्कूल कन्वर्ट करायचं सीबीएसई मध्ये. ओके 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 ओके. त्यांनी म्हटलं की तुम्ही ट्राय तर करा फर्स्ट टाइम. म्हटलं की ठीक आहे. बरं. याच्या आधी एक्झाम दिलेलीच? नाहीये, कोणतीच नाही दिली. म्हणजे पेपर 1 पेपर 2 दोन्ही भरलेत तुम्ही? दोन्ही. तुम्ही कुठून बोलताय आता? बदलापूर. बदलापूर, मुंबई? बदलापूर, ठाणे. ठाणे ठाणे. ओके ओके, ठीक आहे. चला, तुमचं मानसी मॅडम खूप खूप स्वागत. नक्कीच तुम्ही क्वालिफाय होऊन झाल्यात, काही अडचण नाही. मेघा मॅडम, तुम्ही कुठून बोलताय? नमस्ते सर. नमस्ते नमस्ते, बोला ना. मी मेघा टीचर आहे. मी पण सेंट अँथनी स्कूल मध्ये कॉन्व्हेंट मध्येच आहे. भांजी टीचर बरोबरच आहे अरे हा, म्हणजे बदलापूर मध्ये. दोघं फ्रेंड आहात तुम्ही, बरोबर. हा. आणि बरं. मी याचा अर्थ फॉर्म अंबरनाथला एकत्रच? राहते. काय काय काय? अंबरनाथला राहते सर मी. ओके 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 ओके, ठीक आहे मी ठीक आहे. टीईटी आहे ना, गेल्या वर्षी दिलेली सर. पण माझे थोड्या मार्काने थोडं हे झालं. सीटेट दिली होती का टीईटी दिली होती? टीईटी दिलेली. बरं, चालेल. तुम्ही हा. तुम्ही आणि मानसी मॅडमने सेम विषय घेतलेत? नाही, हा माझं पण असंच आहे, सेमच असेल.
ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. फर्स्ट लँग्वेज इंग्लिश घेतली वाटतं तुम्ही ना? हा, सेकंड लँग्वेज मराठी आहे. ओके आणि मी 3rd to 5th ला हिंदी शिकवते. ओके ओके. बर बर, काही हरकत नाही. क्वालिफाय होऊन हा जाईल, काय नाही. थोडी हा जो पेपर असतो ना सीटेटचा, तर हा हा. ऍप्लिकेशन बेसवर जास्त आहे. म्हणजे अच्छा साधारण 30 प्रश्न जे असतात ना, त्यातले 15 प्रश्न हे कंटेंटवर असतात आणि पंधरा अच्छा प्रश्न ऍप्लिकेशन बेसवर असतात. म्हणजे अच्छा. एखाद्या विद्यार्थ्याला असं असं येतंय, त्याला अडचण येते, तर तुम्ही काय कराल ऍज अ ओके टीचर ओके. म्हणून, अशा हा. प्रकारे हळूहळू सवय होईल तिथे, मी सांगेल तुम्हाला. ओके, तुमचं खूप खूप ओके सर. स्वागत आहे मेघा मॅडम. सुवर्णा मॅडम, नमस्कार सर. कुठून बोलताय तुम्ही? मी आता सध्या पुण्याला असते. ओके, बर. हा. याच्या अगोदर दिली एक्झाम? नवीन नवीन सीईटी जेव्हा निघाली तेव्हा दिलेली. तेव्हा काहीतरी म्हणजे ना अभ्यास करता वगैरे एवढा काही म्हणजे अनुभव नव्हता. तेव्हा ओके, बघा, शातर होते. टीईटी दिली होती की सीटीएट दिली होती? हा, टीईटी पण देऊन झाली पण काही झालं नाही त्याच्यात. त्याच्यातही काही झालं नाही. बरं बरं, तुम्ही पेपर एक भरलाय ना माझ्या मते? हो, पेपर एक. बरं बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. तुमचंही खूप स्वागत, आणि पास होऊन जाल, काही काळजी करू नका. रेखा मॅडम, हा, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. तुम्ही माझ्याकडे 2 वर्षापासून आहात वाटतं ना, 1 का 2 वर्ष झाले? हो 1 वर्ष. हो सर, 1 वर्ष नोट्स नोट्स घेतल्या होत्या ना तुम्ही माझ्याकडून? घेतल्या होत्या सर. ओके 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 ओके. आता टीईटी क्वालिफाय झालाय तुम्ही? नाही ना सर, 2 मार्कांवरून राहून गेलाय माझा. पेपर एक का पेपर दोन? मी पेपर 2च भरलेला होता. आणि सीटेट दिली होती याच्या अगोदर? तर माझा फर्स्ट टाइमच आहे बर सीईटी. हम्म. बर बर बर, ठीक आहे, काही हरकत नाही. तर तुमचंही खूप खूप स्वागत. अरुण पाटील सर ते जॉईन होतील थोड्या वेळात. अजून 5-6 जण आहेत, ते जॉईन होतील. आपण मात्र आपलं लेक्चर सुरू करणार आहोत. चौघांना एक आव्हान आहे. तुम्हाला सिलेबस माहिती आहे पूर्ण सगळा? सर एकदा एक्सप्लेन केला असता तर बरं झालं बरं बरं, स्टार्टिंग. नाही, मी विचारून घेतोय तुम्हाला. हा. सुवर्णा मॅडम, मेघा मॅडम, मानसी मॅडम, रेखा मॅडम, तर काही काळजी करू नका. मी तुम्हाला अगोदर सिलेबस एकदा समजून सांगतो. 1 मिनिट वेळ द्या फक्त मला, मी पीडीएफ शेअर करतो ती. स्क्रीन दिसते मॅडम? हो सर. आता बघा, आपण जर सीटीईटी अभ्यासक्रम परीक्षेचा जर आढावा घेतला, तर काय होतंय बघा, इथे तुम्हाला लक्षात येईल की यामध्ये एकदा समजून सांगतो. व्हिडिओ बंद केला तरी चालणार आहे. ओके, हे बघा, सीटीईटी अभ्यासक्रम परीक्षेचा संरचना जी आहे ती आपण एकदा समजून घेऊया, मग मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो. तर साधारणपणे याच्यामध्ये जर आपण विचार केला, हा स्क्रीन दिसते ना मॅडम? हॅलो. येस सर. ओके ओके. तर सीटीईटी अभ्यासक्रम 2024, तर साधारणपणे सीटीईटी 2024 ही परीक्षा जी असते ती कोणाकोणाला लागू आहे, तर केंद्रीय विद्यालय जे असतात, नंतर एनव्हीएस, खाजगी शाळा, राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळा, इतर सरकारी शाळा. तर यामध्ये इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतचे शिक्षक म्हणून तर उमेदवारांची पात्रता निर्धारित करणं, इच्छुकांनी इयत्ता 1 ते 5 शिक्षक बनायचे असल्यास पेपर एक, आणि ज्यांना 6वी ते 8वी पर्यंत शिकवायचे असल्यास पेपर 2. तर यासाठी सीटेट परीक्षा क्वालिफाय होणं गरजेचं आहे.
आणि भविष्यामध्ये आता जे NEP येत आहे, तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये साधारणपणे इथे दिलेलं नाही, मी तुम्हाला सांगतो. तर 1ली ते 12वीच्या सगळ्या शिक्षकांना भविष्यामध्ये CTET किंवा त्या त्या राज्याची TET पास होणं हे बंधनकारक केलं जाणार आहे. आता साधारणपणे या परीक्षेचा जर मोड आपण पाहिला, तर मोड म्हणजे काय, तर ही कुठल्या स्वरूपात घेतली जाते, तर ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेतली जाते. तर साधारणपणे CTET पेपर 1 मध्ये 5 विषय असतात आणि पेपर 2 मध्ये साधारणपणे आपण जर विचार केला तर 4 विषय असतात. ते एकदा समजून घ्या विषयांची नावं. आता पेपर 1 ची थोडी ठळक वैशिष्ट्ये काय आहे, तर पहिला जो विषय असतो तो चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉगॉजी म्हणजे CDP ज्याला म्हणतो, बालविकास आणि अध्यापन शास्त्र हा एक विषय असतो. भाषा 1 मग तुम्ही कोणती निवडलेली आहे, इंग्रजी, मराठी किंवा कोणी हिंदी घेतली असेल तर भाषा 1, भाषा 2. आता उदाहरणार्थ मी भरला असेल समजा किंवा एखाद्या मॅडमने भरलाय, तर भाषा 1 मराठी असेल तर भाषा 2 त्यांचा इंग्रजी असेल. गणित आणि पर्यावरण अभ्यास, मॅथमॅटिक्स अँड इन्व्हायरमेंटल स्टडीज, असे 5 टॉपिक पेपर 1 मध्ये असणार आहेत. तर साधारणपणे यांच्या मार्कांची जर रचना आपण बघितली तर तुम्हाला असं लक्षात येईल की साधारणपणे याच्यामध्ये प्रत्येक विषय हा 30-30 मार्काला आहे. म्हणजे 150 मार्काचे प्रश्न, 150 प्रश्न तुम्हाला असणार आहेत. हे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. पेपर 2 मध्ये CDP असतो 30 मार्काला, भाषा 1 30 मार्काला, तुम्ही जी लँग्वेज निवडली ती, भाषा 2 30 मार्काला असते. त्यानंतर ज्यांचं गणित आणि विज्ञान आहे, मॅथमॅटिक्स अँड सायन्स, त्यांना 60 मार्काला राहील. आणि ज्यांचं मॅथमॅटिक्स अँड सायन्स नसेल, सोशल सायन्स असेल, तर तर त्यांना सोशल स्टडीज असेल तर ते 60 मार्काला राहील. तर अशा पद्धतीने ही याची रचना आहे. परीक्षेचा जो कालावधी असतो तो 2 तास 30 मिनिटांचा असतो, म्हणजे 2.5 तासांचा असतो वेळ. एकूण प्रश्न 150 असतात त्याच्यामध्ये. साधारणपणे MCQ स्वरूपात असतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्याला आपण म्हणत असतो. एक पर्याय, योग्य पर्यायासह 4 पर्याय असतात. एकूण गुण 150. योग्य उत्तरासाठी +1, चुकीच्या उत्तरासाठी 0, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाहीये त्याच्यामध्ये. प्रश्नपत्रिकेची भाषा ही इंग्रजी आणि हिंदी ही असणार आहे. फक्त समजा तुम्ही मराठी सिलेक्ट केलं असेल पेपर 1, तर तुमची लँग्वेज मराठी सिलेक्ट केली असेल तर तो मराठीचा भाग जो आहे तो 30 मार्काचा मराठीमध्ये येईल. बाकी सगळे प्रश्न तुम्हाला एक तर हिंदीमध्ये येतील नाही तर इंग्रजीमध्ये असतील. तर या पद्धतीने ही परीक्षा तुमची होणार आहे, ऑनलाईन स्वरूपाची आहे. ओके. आता याच्यामध्ये थोडं आपण अवलोकन जर केलं तर बालविकास आणि अध्यापन शास्त्रामध्ये आपण काय करत असतो, तर चाइल्ड डेव्हलपमेंट कसं होतं, एज्युकेशन सिस्टीम कशी आहे, टीचिंग म्हणजे अध्यापन शास्त्र कसं आहे त्याचा अभ्यास केला जातो. भाषा 1 मध्ये तुम्ही कोणती भाषा निवडली, मराठी, हिंदी, इंग्रजी, तर त्याचं आकलन, कंटेंट आणि अध्यापन शास्त्र असणार आहे. भाषा 2 मध्ये त्या विषयाचं आकलन, अध्यापन शास्त्र असणार आहे. गणितामध्ये साधारणपणे जिओमेट्री, शेप्स, स्पेस, अवकाशीय क्षमता समजल्या पाहिजे, डेन्सिटी, त्यानंतर आपल्या सभोवतालची घनता, संख्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे त्याच्यामध्ये येणार आहे. आणि हा पेपर 1 चा भाग मी तुम्हाला सांगतो. आणि पर्यावरण अभ्यासमध्ये साधारणपणे आपण जर विचार केला तर याच्यामध्ये कुटुंब, मित्र, अन्न, निवारा, पाणी, प्रवास या सगळ्यांचा समावेश इन्व्हायरमेंटल स्टडीज मध्ये होतो. पेपर 1 मध्ये जो कंटेंट आहे तो या पद्धतीने असणार आहे. पेपर 2 मधला जो कंटेंट आहे तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका म्हणून मी पाठवतो. पेपर 2 मध्ये सुद्धा अगदी त्याच पद्धतीने आहे, फक्त गणित मध्ये तुमची न्यूमेरिकल सिस्टीम, संख्या प्रणाली, बीजगणित, भूमिती आणि हे साधारणपणे येणार आहे. विज्ञानामध्ये अन्न, साहित्य, नैसर्गिक घटना, नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधने येणार. ज्यांचं गणित विज्ञान नाहीये पण सोशल स्टडीज आहे त्यांना इतिहास, भूगोल, सामाजिक राजकीय जीवन, शैक्षणिक समस्या, तर हे साधारणपणे येणार आहे. तर हा साधारणपणे सिलेबस आहे. याच्या सगळ्या PDF मी तुम्हाला शेअर करतो. ओके. सर हा बोला ना मॅडम.
सर आपण जी लँग्वेज सिलेक्ट केली आहे, मी जी एकच लँग्वेज मिनिट. हा बोला मॅडम. मी आहे ना मराठी फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड इंग्लिश सिलेक्ट केलेली आहे. बरोबर. हा, तर मग जो मला क्वेश्चन पेपर येईल तो कोणत्या टाइप मध्ये असेल सर? म्हणजे पहिल्यांदा पुन्हा एकदा सांगतो, मराठीचे जे प्रश्न आहेत ना तुमचे, हा, ते फक्त 30 प्रश्न मराठीमध्ये येतील मॅडम. हा, त्यातही पोएम येईल एक 5 मार्काला, पॅसेज 5 मार्काला येईल, 10 मार्क तिथेच आहेत. आणि बाकी मग ग्रामर असेल, काही मराठीचे प्रश्न असतील. झालं 30 मार्काचा पेपर तुमचा, ते मराठीमध्ये असेल. उरलेले जे विषय आहेत ना, ते एक तर इंग्रजीमध्ये येतील किंवा हिंदीमध्ये येतील. ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला चेंज करता येते लँग्वेज तिथे. म्हणजे जो प्रश्न इंग्रजीत दिसतो ना, तोच हिंदीमध्ये पण बघता येतो. समजलं माझं प्रश्नाचं उत्तर? ओके ओके. म्हणजे तुम्ही मराठी जरी सिलेक्ट केलेलं असेल तर ती भाषा म्हणून सिलेक्ट केलंय 30 मार्काला. हा, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम असल्यामुळे इंग्रजी सगळ्यांना समजतं, हिंदी आपली सगळ्यांची भाषा असल्यामुळे, तर ह्या 2 गोष्टी असल्यामुळे इथे पूर्ण मराठी पेपर राहणार नाही. 30 मार्काचा तुमचं मराठी असेल. सुवर्ण मॅडम तुमचं पण मराठी आहे का? सुवर्ण देवरे मॅडम. मानसी मॅडमने पेपर 2 मराठी घेतला वाटतं, माझे लँग्वेज 2 घेतली ना मराठी. मानसी मॅडम. लँग्वेज 2 मराठी घेतलंय, कारण मला असं सांगण्यात आलं की हिंदी थोडं डिफिकल्ट जाणार, कारण मराठी मातृभाषा असल्यामुळे ते एवढं अवघड जाणार नाही. आता याच्यात तुम्ही कॉन्व्हेंटला आहात ना, हो, कॉन्व्हेंटला तुम्हाला टीचर आहे. इंग्रजी अडचण येणार नाही. बरोबर. हो, म्हणजे इंग्लिश तुम्ही टीचर फर्स्ट लँग्वेज इंग्रजी घेतली, सेकंड हो, लँग्वेज मराठी मराठी. घेतली. बरोबर. म्हणजे त्यात आता ऑप्शन मराठी. रेखा मॅडमने फर्स्ट लँग्वेज मराठी घेतली, तर त्यांना मराठी सोपं जाईल तिथे. आणि सेकंड माझा फर्स्ट लँग्वेज इंग्लिश आहे सर. काय काय फर्स्ट लँग्वेज इंग्लिश आहे, सेकंड मेघा मॅडम बोलताय का? फर्स्ट लँग्वेज आहे ना इंग्लिश आहे, सेकंड लँग्वेज मराठी आहे. बरं बरं, काही हरकत नाही. सुवर्ण मॅडम तुम्ही बोलल्या का आता, की मेघा मॅडम बोलल्या? मेघा सर मॅडम. मी बोलली. आणि सुवर्ण मॅडम तुमचं? माझं फर्स्ट मराठी आहे, सेकंड हिंदी. तुमचा आवाज नाही येते सुवर्ण मॅडम. फर्स्ट लँग्वेज मराठी आहे, सेकंड लँग्वेज हिंदी. हिंदी घेतली का तुम्ही सेकंड लँग्वेज? हो हिंदी. बरं बरं, काही हरकत नाही. तर हा सिलेबस तुम्हाला आहे. अजून काही अडचण आहे याच्यामध्ये तुम्हाला? तुम्ही प्रश्न विचारा, मग नंतर आपण कंटेंट कडे जाऊया. सर हा बोला. जी आपण फर्स्ट लँग्वेज घेतलेली असते, समजा माझी मराठी आहे, तर ते थोडं इझी असतं का? आणि सेकंड लँग्वेज आपण जी इंग्लिश घेतलेली आहे, मग त्याची काठिण्य पातळी वाढत जाते, असं काही असतं का सर याच्यामध्ये? नाही, असं काही नसतं. तर साधारणपणे फर्स्ट लँग्वेज जेव्हा आपण घेतो, तर बहुतांशी बरेच जण मदर टंग घेतात ती, कारण मग आपण ती फॅमिलियर असल्यामुळे त्याला आपल्याला उत्तर देणं सोपं जातं. सेकंड लँग्वेज घेतल्यामुळे थोडी काठिण्य पातळी थोडी कमी होत जाते, त्यामुळे काही अडचण येत नाही. आता मानसी मॅडम, मेघा मॅडम कॉन्व्हेंटला असल्यामुळे त्यांना फर्स्ट लँग्वेज इंग्लिश सोपी जाईल, आणि सेकंड मध्ये मराठीमध्ये येताना थोडं काठिण्य पातळी पुन्हा कमी होईल. म्हणजे तिथे चान्सेस जास्त आहेत तुम्हाला. ओके, हा एक भाग. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं, तर साधारणपणे तुम्ही 90 मार्काचं टार्गेट धरून चालायचं. 150 पैकी 90, आणि कॅटेगरीमध्ये असाल तर 83% पर्यंत मार्क्स पाहिजे तुम्हाला. म्हणजे 83% नाही, 83 मार्क्स पाहिजे. पण विषय असा ठेवायचा आहे की 90+ मार्क्स मिळाले पाहिजे. 90च्या पुढे गेला तुम्ही सहजपणे क्वालिफाय होतात. म्हणजे सर, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की जो आपण सेकंड लँग्वेज सिलेक्ट केलेला आहे, ती सेकंड लँग्वेज आपली म्हणजे सॉरी, फर्स्ट लँग्वेज आपली मराठी आहे, मग ती ओके आपली फॅमिलियर असल्यामुळे आपल्याला ती थोडी इझी जाते. ओके. आणि सेकंड लँग्वेज इंग्लिश आहे, तर ती त्याच्यापेक्षा सोपी असते की त्याच्यापेक्षा म्हणजे थोडस असं काही आहे त्याच्यामध्ये? नाही, असं काही नाहीये. थोडी काठिण्य पातळी थोडी कमी होणार आहे त्याच्यात सेकंड लँग्वेज मध्ये. ओके फर्स्ट ओके. मध्ये थोडी हार्ड. आता
म्हणजे उदाहरणार्थ मानसी टीचरचं मराठी थोडं सोपं राहील, तुमचं थोडं मराठी अवघड राहील. पण मग याच्यात कसं आहे रेखा मॅडम, त्या कॉन्व्हेंटला असल्यामुळे त्यांना इंग्रजी सोपं जाणार आहे. समजते मला काय म्हणायचं. पण त्यांना जर फर्स्ट लँग्वेज त्यांनी मराठी घेतलं असतं थोडं अडचणीचं झालं असतं. तुम्हाला फर्स्ट लँग्वेज मराठी सोपी जाणार आहे. समजते मला काय म्हणायचंय. हा एक त्याच्यामधला भाग आहे. ओके, अजून काही प्रश्न? आज विचारून घ्या, म्हणजे मला कंटेंट शिकवायचाच आहे. सर, ही जी आहे ऑनलाईन होणार आहे आपली. सपोज दॅट आपल्याला जर एखादा क्वेश्चन नाही समजला तर तिथल्या तिथे आपण म्हणजे त्या क्वेश्चनचं मराठीमध्ये करून घेऊ शकतो असं तुम्ही म्हटले होते ना आता. मराठीमध्ये नाही, 30 प्रश्न मराठीमध्ये येतील तुमचे. नाही 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 सर, ते कळालं मला, मराठीमध्ये 30 प्रश्न येतील. पण ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही आता म्हटले की इंग्लिश आपण ते तिथे तुम्हाला इंग्रजीमध्ये समजणार नाही ना, तर ते तुम्हाला हिंदीमध्ये बघता येईल असं मी सांगतो. ओके ओके, हा म्हणजे ते आपण करू शकतो. ओके ओके. तुम्ही बघा नेटच्या एक्झाम द्या किंवा अशा वेगळ्या एक्झाम ज्या आहेत ना, ऑनलाईन एक्झाम, त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, ती सिस्टीमच अशी असते की तुम्ही एक तर मराठीत द्या, सॉरी इंग्रजीत द्या किंवा मग हिंदीमध्ये द्या, या पद्धतीने तुम्हाला करता येत. ओके, म्हणजे अजून काय? टीईटीची क्वेश्चन पेपर असते त्यासारखं नाहीये का हे? आपलं टीईटी मध्ये कसं असतं, एक क्वेश्चन असतो तो इंग्लिश मध्ये पण असतो आणि तोच मराठीमध्ये पण असतो. नाही, तर आता हे बघा, आता साधारणपणे आता स्क्रीनचा विचार जर केला तर दोन्ही एकाच वेळेस दिसले पाहिजे समोरासमोर, हा एक भाग आहे. किंवा मग असं पण केलेलं असतं बऱ्याच वेळा की इकडे एक पॅसेज मारा, तुमचा इंग्रजीमध्ये असेल तोच इकडे हिंदीमध्ये असेल असं. पण बेसिकली कसं असतं की एक्झाम कोणत्या कंत्राटदाराला दिलेली आहे त्यांनी. आता खरं तर एनटीए काम करत असतं. एनटीए माहिती आहे तुम्हाला? कोणाला माहिती एनटीए? एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, सेंट्रल गव्हर्नमेंटने नेमलेली. आता बहुतांशी एक्झाम तेच घेत असतात. नीटची एक्झाम, नेटची एक्झाम, तुमची सीटीईटीची एक्झाम, भारतातल्या जवळपास सगळे एक्झाम एनटीएच घेतं, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. आधी हे सीबीएसई कडे होतं तुमची सीटीईटी, पण ती एनटीए कडे गेलेली आहे. तर ते त्या पद्धतीने अरेंजमेंट करत असतात. ओके, अजून काही प्रश्न? सर, मी बोला. मेघा टीचर बोलते. हा बोला ना, आहे ना सर, हे तुमचं? एक्झाम ऑनलाईन होणार आहे ना? हो, म्हणजे ऑनलाईन ऑनलाईन अच्छा अच्छा, ठीक आहे, चालेल. ऑनलाईन होईल. ओके सर, मग तुम्ही ते व्हॉट्सअपवर लिहिलंय ना की ह्याचे आम्ही तुम्हाला बुक्स वगैरे म्हणजे सप्लाय करणार, मग पीडीएफ टाइप मध्ये पाठवणार का ह्याच्यावर हो डायरेक्ट? हो, तुम्हाला त्या नोट्स मिळतील ना, जे मी टीचिंग करेल ना तुम्हाला, त्या नोट्स पण तुम्हाला हा, मिळतील, एक्स्ट्रा नोट्स पण मिळतील. आणि आतापर्यंत आपले अच्छा 100+ विद्यार्थी क्वालिफाय पण झाले. खूप अवघड नसते एक्झाम. फक्त मग शेवटी तुम्ही कसं आहे, तुमचं डिप्लोमा इन एज्युकेशन म्हणजे डीएड किंवा बीएड केलेलं असताना तुम्ही कितपत ते समजून घेतलं, आणि ऑलरेडी तुम्ही मेगा टीचर आणि मानसी टीचर तुम्ही किंवा अजून कोण असेल तर तुम्ही ऑलरेडी टीचिंग फील्डमध्ये आहात. टीचिंग फील्डमध्ये असलेल्या लोकांना जे ऍप्लिकेशन बेसवरचे प्रश्न आहे ना, ते लवकर समजतात. कारण ते प्रत्यक्ष तुम्ही विद्यार्थ्यांच्या समस्यांना फेस केलेलं असतं किंवा त्या समस्या बघत असतात किंवा सॉल्व्ह करत असतात. त्या बेसवरचे प्रश्न आले तर तुम्हाला सोडवणं सोपं जातं. ओके, अजून? थँक्यू सर. ओके ओके, अजून कोणाचा काही प्रश्न आहे विचारून घ्या, पहिला दिवस आहे म्हणून विचारून घ्या. सर, एक कन्फ्युजन होती. बोला ना आता मानसी टीचर. तुम्ही म्हणताय की ते ऑनलाईन स्वरूपात एक्झाम असेल, बर, राईट ना? यस, म्हणजे सेंटरला तर आपण जाणार, राईट ओके, ना? बरोबर, हा आणि बरोबर, बोला ना. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन एक्झाम. ऑलरेडी बघा, आता तुम्ही ऑलरेडी बिलॉंग्स टू मुंबई ठाणे आहात. सेंटर निवडताना तुम्ही 4 सेंटर निवडले, बरोबर? हो. पहिलं तुम्ही प्रेफरन्स कोणाला दिलाय? मुंबई. साहजिक आहे, बरोबर. आता ते जर सेंटर फुल असेल उदाहरणार्थ, तर तुम्ही जे सेकंड सेंटर निवडलं तिथे तुम्हाला जावं लागेल. ओके. शक्यतो असं होणार नाही, तर तुम्हाला मुंबईलाच ती एक्झाम असेल. मग जिथे जिथे इंजिनिअरिंग कॉलेज असतात किंवा वेगळ्या कंपन्या असतात WNS सारख्या,
किंवा ज्या ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करतात तर त्या ठिकाणी तुमची एक्झाम असते ती. यस. अजून ओके सर, थँक्यू. हा, म्हणजे तिथे फक्त सेंटरवर जाऊन फक्त तुमचं ओळखपत्र, आय कार्ड वगैरे त्या सगळ्या सूचना येतात त्यांच्या. आपण त्यावेळेला अर्धा एक तास अगोदर जायचं. तुम्हाला तुमचं त्याला म्हणतात आधारचं ऑथेंटिकेशन केलं जातं. तुमचा डोळ्यांचा कॉर्निया चेक केला जातो. बऱ्याच गोष्टी असतात ते. तुम्हाला ऑलरेडी तुम्ही चौघांपैकी कोणी ऑनलाईन एक्झाम दिली याच्या अगोदर? नाही नाही. आजपर्यंत दिली नाही. मेघा मॅडम, मानसी मॅडम? नाही सर. ओके, येईल तो अनुभव येईल तुम्हाला. तर आपली कागदपत्र टीईटीची दिली ना सर मी. टीईटीची दिली का टेटची दिली? हे बघा, टीईटी. TAIT दिली का TET दिली? टीईटी. TET. ओके. हा, ते एक कन्फ्युजन अगोदर तुमचं दूर करतो. हे बघा, एक्झाम कोणकोणत्या असतात. तर पहिली असते TET. TET म्हणजे ती कशी असते? महा TET असते. आता महा TET म्हणजे काय? महाराष्ट्रात आहे म्हणून महा TET. आंध्रमध्ये गेला तर आंध्रची TET वेगळी. जे TET म्हटलं तर गुजरातची TET वेगळी, त्या शासनाची, स्टेट गव्हर्नमेंटची. ओके. TET म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा. म्हणजे माझं डीएड आहे, माझं बीएड आहे, पण मी खरोखर शिक्षक होण्यास पात्र आहे का असं गव्हर्नमेंटला वाटतंय. तर गव्हर्नमेंट काय करतं, त्या एक्झाम अरेंज करतं. मग तुम्ही ती परीक्षा क्वालिफाय झालात म्हणजे तुम्ही शिक्षक होण्यास पात्र आहात राज्य सरकारकडे, हा झाला अर्थ. आणि जे टेट क्वालिफाय होतात, सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची असते. फक्त एवढंच आहे की त्याच्यामध्ये फर्स्ट लँग्वेज प्रत्येकाची वेगळी असते, बाकी सगळं कॉमन असणार आहे. तुम्ही सिलेक्ट काय केलेलं आहे, पेपर 2 मध्ये मॅथमॅटिक्स सायन्स घेतलंय की सोशल सायन्स घेतलंय, हा एक भाग झाला, तो एक आहे. मग आता टीईटी आणि सीटीईटी जे क्वालिफाय होतात त्यांनाच महाराष्ट्रामध्ये टेट एक्झाम देता येते. आता टेट म्हणजे काय? TAIT. सर माझी ती ऑफलाईन होती, ते तुम्ही बोलले ना MCQ टाईप असतं, सर्कल असतं, त्याला हे ओके. करायचंय. हो हो हो. हा. आता टेट एक्झाम जी असते ती ती म्हणजे टीचर ऍप्टिट्यूड इलिजिबिलिटी टेस्ट. म्हणजे काय? शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी. ही जी एक्झाम असते ती शिक्षक होण्यासाठी असते. ती कोण देऊ शकतो? जो TET किंवा टेट क्वालिफाय असतो. समजतंय मला काय म्हणायचंय? जे TET किंवा CTET क्वालिफाय असतात ना, त्यांना टेट एक्झाम देता येते. आणि आता जी टेट एक्झाम झाली 2022 मध्ये, फेब्रुवारीमध्ये, त्या एक्झाम मध्ये 2 लाख विद्यार्थी बसले. जवळपास आता 11,000 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यातलं 4,000 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली फुकटात, 1 रुपया न देता. ती पण स्टेट गव्हर्नमेंटचा पगार त्यांना मिळतो. ते झेडपीला लागले, कोणी महानगरपालिकेला लागलं, कोणी नगरपालिकेला लागले. आणि मध्येच आचारसंहिता आली, नाही तर आतापर्यंत 11,000 लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे. मेरिट लिस्ट निघाली, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी चालू आहे. आचारसंहिता संपली, अजून 9-10 हजार लोक नोकरी लागून जातात. समजतंय मला काय म्हणायचंय? त्याला म्हणतात टेट एक्झाम. टेट द्यायची असेल तर TET किंवा CTET क्वालिफाय होणं गरजेचं आहे. अशा वेगवेगळ्या एक्झाम आहेत शिक्षकांच्या. समजल्या? आता अजून एक विषय, मानसी टीचर, तुमचं सध्या रनिंग किती आहे? काय सर? रनिंग एज किती आता सध्या? सर 45. 45? ओके ओके. मेगा टीचर? 36. ओके. सुवर्णा टीचर? नाही बोलत. तुमचा आवाज नाही येत. नाही देवरे टीचर, आवाज नाही येते. रेखा टीचर? 38. 38. बरं बरं बरं. आता हे बघा, याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे. रेखा टीचर, तुम्ही पण स्कूलला जॉईन आहात? हो सर. आणि सुवर्णा टीचर? सुवर्णा टीचर, तुम्ही पण जॉईन आहात स्कूलला? आवाज नाही येते. आवाज नाही मी घरीच आहे सर. बरं बरं, घरीच. हॅलो. हा, आला आवाज, आला तुमचा, आला. ओके, समजलं. मग आता TET, CTET
आणि TAIT हे 3 प्रकार वेगळे आहेत, एवढं लक्षात ठेवा. CTET ही सेंट्रल गव्हर्नमेंटची, TET ही स्टेट गव्हर्नमेंटची, आणि टेट ही ज्यांना शिक्षक भरतीमध्ये सहभागी व्हायचे ती आहे टेट एक्झाम. चला आपण आता कंटेंट कडे जाऊया आपल्या. आज आपण CDP भाग बघूया. त्यातला पहिला महत्वाचा भाग आहे CDP मध्ये बाल विकास यव शिक्षणशास्त्र, वृद्धी यव विकास. चला वाचन करा एकाने, मग मी एक्सप्लेन करेल. त्यामुळे ज्ञानाचं दृढीकरण होईल आपल्या. म्हणजे त्याच्याने काय होतं की 2 वेळा रिव्हिजन होते. वाचते कोणी? चौघांपैकी कोणी वाचायला आहे तयार? मी वाचते सर. कोण वाचते? मी वाचते सर. वाचा वाचा. वृद्धि एवं विकास, ग्रोथ एंड डेवलपमेंट. विकास एक ऐसी प्रक्रिया है जो सतत चलती है तथा जिसमें गुणात्मक परिवर्तन एवं परिमाणात्मक मात्रात्मक परिवर्तन दोनों सम्मिलित होते हैं. वृद्धि ग्रोथ, विकास डेवलपमेंट. वृद्धि परिपक्वता के बाद रुक जाती है. विकास गर्भ से कब्र तक होता है. पुढे पण वाचायचं आहे का सर? यस 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 मॅडम, 1-2 पेजेस वाचा, मग मी ते एक्सप्लेन करणार आहे. ओके. गुणात्मक परिवर्तन, क्वालिटेटिव्ह चेंज, कार्यशैली, वे ऑफ गोइंग समथिंग, कार्यक्षमता, एबिलिटी टू डू समथिंग, इमोशनल अंडरस्टँडिंग एक्सेट्रा. परिमाणात्मक परिवर्तन, quantitative changes, height, weight and shape. The developmental changes are progressive, orderly, sequential, POS. सतत, सतत का अर्थ है लगातार चलना, अर्थात पीछे की अवस्था पर पुनः ध्यान नहीं देना. Not reversible, put modifiable. विकास मानसिक पक्ष, सामाजिक पक्ष, सांवेक्षिक पक्ष इत्यादि में. विकास शारीरिक विकास, ज्ञान संबंधी मानसिक विकास, संज्ञात्मक, सामाजिक विकास, सांवेगिक विकास. बोर्ड डोमेन्स ऑफ डेव्हलपमेंट तेच आहे सर वरचं, फिजिकल डेव्हलपमेंट. यस 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 तेच आहे ते. हा. physical development, height, weight, size, shape, etc. Motor development, speed, accuracy and precision. गति संबंधित पक्ष जो शारीरिक विकास से संबंधित होता है. ग्रॉस मोटर स्किल, फाइन मोटर स्किल. ग्रॉस मोटर स्थूल गति कौशल्य, बड़ी मसल्स, आर्म की मसल्स, लेग की मसल्स. फाइन मोटर सूक्ष्म गति कौशल्य, छोटी छोटी मसल्स, आंखों की मांसपेशियां, हाथ की मसल्स. ग्रोथ टू फाइन डेवलपमेंट होता है. ग्रॉस मोटर स्किल स्थूल गति कौशल्य, घुटनों के बल चलना, खड़े होकर चलना, दौड़ना और कूदना, वॉकिंग, रनिंग, जंपिंग. फाइन मोटर स्किल सूक्ष्म गति कौशल्य, उंगली और अंगूठों के जरिए कुछ उठाना, रेत में पैरों की उंगलियां घुमाना, ड्राइंग, पेंटिंग, राइटिंग, काजल लगाना. कॉनिगेटिव डेवलपमेंट संज्ञात्मक पक्ष में विकास से अर्थ मानसिक क्षमताओं के विकसित होने से है. संज्ञान का अर्थ दिमाग, बौद्धिक क्षमताओं का विकास. फॉर एग्जाम्पल सोचना, तर्क, कल्पना, मेमोरी, भाषा, विकास. ब्रेन लेफ्ट ब्रेन प्लस राइट ब्रेन. लेफ्ट ब्रेन लॉजिकल मीन्स सायन्स, मैथ्स, लैंग्वेज. राइट ब्रेन क्रिएटिविटी, ड्राइंग, म्यूजिक, डांस. सोशल डेवलपमेंट समाज के अंतर्गत निहित नियमों का अनुपालन करना. मोरल डेवलपमेंट इसी से संबंधित है. द प्रोसेस ऑफ लर्निंग, एडेप्टिंग एंड instilling the values, norms and socially approved ways of behavior is known as a socialization. Socialization is a lifelong process starting from infancy to death.
इमोशनल डेवलपमेंट। रैथस के अनुसार संवेग भावना है जो हमारे अंदर रंग भरती है। इमोशंस कलर आवर लाइव्स। Emotional development is about knowing and managing your emotions. Emotions and sir, what is the meaning of that? Emotions and वृद्धि ग्रोथ यह विकास का ही छोटा हिस्सा है। परिपक्वता भी विकास का ही हिस्सा अर्थात डोमेन है। परिपक्वता आनुवंशिकता से संबंधित है। परिपक्वता आनुवंशिकता। ग्रोथ वृद्धि में क्वांटिटेटिव चेंजेस मात्रात्मक परिवर्तन होता है। क्वांटिटेटिव स्ट्रक्चर चेंजेस मोटा होना, पतला होना, लंबा होना, आकार में वृद्धि, छोटा होना आदि। क्वांटिटेटिव का अर्थ होता है जैसे हम गणना मीन्स मेजर कर सके। विकास में हम सभी हिस्सों का माप नहीं सकते हैं। वृद्धि एक समय पर रुक जाती है जबकि विकास गर्भ से कब्र तक चलने वाली प्रक्रिया है। वृद्धि को एक यूनिट आदि के तहत मापा जाता है जबकि विकास के हर पहलू को नहीं। विकास का केवल आकलन किया जा सकता है। चेस खेलना विकास का हिस्सा है। वही लंबाई बढ़ना वृद्धि। थँक्यू मॅडम। आता बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जे आहे CDP ची सुरुवातच मुळात आहे। तर याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर बाल विकास। आता बाल विकास काय आहे? यव शिक्षणशास्त्र, तर चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडागॉजी हे आपल्याला शिकायचं आहे। आता याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, एक आहे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट। मराठीमध्ये त्याला वाढ आणि विकास म्हणतात, इंग्रजीमध्ये वृद्धि यव विकास बोलते और अंग्रेजी में ग्रोथ एंड डेवलपमेंट बोलते। आता विकास एक ऐसी प्रक्रिया है जो सतत चलती है, कंटिन्यूअस, जिसमें गुणात्मक और परिमाणात्मक दोन गोष्टी असतात। एक गुणात्मक परिणाम असतो आणि एक संख्यात्मक। आता दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, क्वालिटेटिव्ह आणि एक क्वांटिटेटिव्ह। आता ग्रोथ जी होते ती परिपक्वता के बाद रुक जाती है, आफ्टर द मैच्योरिटी ती थांबून जाते। डेव्हलपमेंट का असं होता है, गर्भ से कब्र तक होता है डेव्हलपमेंट, म्हणजे आईच्या उदरामध्ये असल्यापासून आपण मरेपर्यंत तर डेव्हलपमेंट आपली होत असते। डेव्हलपमेंट ही क्वालिटेटिव्ह असते तर ग्रोथ ही क्वांटिटेटिव्ह असते, एवढं लक्षात ठेवायचं आहे। आता क्वालिटेटिव्ह चेंज म्हणजे काय तर वे ऑफ डुईंग समथिंग, ॲबिलिटी टू डू समथिंग, इमोशनल अंडरस्टँडिंग। तर गुणात्मक परिवर्तन होतं म्हणजे काय होतं तर कार्यशैली आणि कार्यक्षमता तुमची कशा प्रकारची आहे तर त्याला गुणात्मक परिवर्तन म्हणतात। आणि परिमाणात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह। आता क्वांटिटेटिव्ह चेंजेस काय होतात आपल्यामध्ये, लहानपणाची हाईट, आत्ताची हाईट, वेट, शेप हे सगळं चेंज होत जातं। द डेव्हलपमेंट चेंजेस आर प्रोग्रेसिव्ह, ऑर्डरली, सिक्वेन्शियल। आता डेव्हलपमेंट मध्ये जे चेंजेस होतात ते POS म्हणतात त्याला आमच्या भाषेमध्ये। POS चा अर्थ होतो प्रोग्रेसिव्ह, ऑर्डरली अँड सिक्वेन्शियल। ओके। आता सतत म्हणजे काय, ज्याला कंटिन्यूअस म्हणतात। सतत का अर्थ होता है लगातार, यानी पीछे की अवस्था पर पुनः ध्यान नहीं देना, आगे बढ़ना है, नॉट रिव्हर्सिबल, पुट मॉडिफिएबल, म्हणजे मागे न वळून पाहता पुढे ते डेव्हलपमेंट होत असते। सतत ह्या प्रक्रियेचा अर्थ होतो। विकास म्हणजे मग तो मेंटली असेल, सोशियली असेल, संवेक्षिक असेल म्हणजे इमोशनल असेल, भावनिक विकास असेल, शारीरिक विकास असेल, मानसिक विकास असेल। आता विकास हा साधारणपणे इथे एक चार्ट दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की एक साधारणपणे एक फिजिकल डेव्हलपमेंट होते आपली, त्यानंतर कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होते, म्हणजे संज्ञानात्मक डेव्हलपमेंट बोलते उसे, त्याच्यामध्ये आपण आकलन वगैरे बऱ्याच गोष्टी शिकतो। मग सामाजिक विकास आपला घडून येतो, सोशल डेव्हलपमेंट होते। ते सोशल डेव्हलपमेंट होत असताना इमोशनल डेव्हलपमेंट सुद्धा आपली वृद्धी होत असते। ब्रॉड डोमेन्स ऑफ डेव्हलपमेंट याला PCSE म्हणतात, लक्षात ठेवायचंय। P stands for physical, C stands for cognitive, S stands for social, E stands for emotional development. PCSE। आता दोन संदर्भ आले, POS म्हणजे प्रोग्रेसिव्ह, ऑर्डरली, सिक्वेन्शियल, आणि PCSE म्हणजे काय तर फिजिकल डेव्हलपमेंट, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट अँड इमोशनल डेव्हलपमेंट।
आता फिजिकल डेव्हलपमेंट होते म्हणजे काय, तर चित्रामध्येच दिलेलं आहे, लहान बाळ आहे, रांगतंय, बसतंय, उठतंय, चालतंय, पळतंय, मग नंतर ते मोठं होतंय. हाईट, वेट, साईज, शेप, दॅट इज फिजिकल डेव्हलपमेंट. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक मोटर डेव्हलपमेंट असते, त्याच्यामध्ये मोटर डेव्हलपमेंट बरोबर त्याच्यामध्ये काही 3 प्रकार आहेत मोटर डेव्हलपमेंट मध्ये पण. एक ग्रॉस मोटर स्किल आणि एक फाइन मोटर स्किल. गति संबंधित पक्ष जो शारीरिक विकास से संबंधित होता है, उसमें होता है स्थूल गतिक कौशल्य, सूक्ष्म गतिक कौशल्य. आता स्थूल गतिक कौशल्य क्या होता है, तर साधारणपणे बडी मसल्स, आर्म की मसल्स, लेग की मसल्स या वाढत राहतात. आणि फाईन मोटर स्किल्स मध्ये मग सूक्ष्म गतिक कौशल्यामध्ये काय वाढतं शरीरामध्ये, छोटी छोटी मसल्स, आंखों की मांसपेशियां, हाथ की मसल्स. सो ग्रॉस टू फाइन ये डेव्हलपमेंट होत आहे. ओके, तर ग्रॉस पासून तर फाईन पर्यंत म्हणजे आधी मोठ्या भागापासून छोट्या भागापर्यंत काय होते, डेव्हलपमेंट घडून येते. आता याच्यामध्ये ग्रॉस मोटर स्किल्स प्राप्त होत असतात. मग हे बघा, पहिले ग्रॉस मोटर असतं, मग फाईन मोटर. मग ग्रॉस मोटर स्किल्स मध्ये काय काय येतं, तर त्याच्यामध्ये लहान बाळ गुडघ्यावर चालायला लागतं, रांगायला लागतं, खडे होकर चलना, दौडना, कूदना, रनिंग करना, जंपिंग करना. आणि फाईन मोटर स्किल मध्ये काय होतं की एक बेसिक लेवलला साधारणपणे हे घड्याळ आहे, समजा लहान बाळाला आपण धरायला लावलं तर मग उंगली आणि अंगूठे के जरिए कुछ उठाना, मग ते हळूहळू एखादी वस्तू उचलायला लागतं. दैट इज फाइन मोटर स्किल. रेत में पैरों की उंगलियां घुमाना, ड्राइंग करना, पेंटिंग करना, राइटिंग करना, काजल लगाना, हे कशामध्ये इन्क्लूड होतंय, तर फाईन मोटर स्किल मध्ये हे साधारणपणे इन्क्लूड झालेलं आपल्याला दिसून येतं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पार्ट आहे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट. आता कॉग्नेटिव्ह म्हणजे जे आहे याला संज्ञानात्मक विकास म्हणतात. तर याच्यामध्ये काय होतं की संज्ञान का अर्थ होता है दिमाग, बौद्धिक क्षमताओं का विकास, डेव्हलपमेंट ऑफ मेंटल एबिलिटीज, बरोबर आहे की नाही, इंटेलिजेंस एबिलिटीज, ज्या बौद्धिक क्षमता आहेत त्यांचा विकास होणं. उसमें थिंकिंग आहे, त्याच्यानंतर ज्याला आपण होतो तर्क काढणं, कल्पना करणं, मेमरी, लँग्वेज डेव्हलपमेंट, दॅट इज कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट. तर ब्रेन मध्ये दोन पार्ट आपण धरूया. एक लेफ्ट ब्रेन असतो, साधारणपणे लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन, म्हणजे उजव्या बाजूचा भाग एक डाव्या बाजूचा. जो लेफ्ट ब्रेन असतो आपला डाव्या बाजूचा, तर तो लॉजिकल असतो. म्हणजे त्याच्यामध्ये साधारणपणे आपण जर विचार केला तर सायन्स, मॅथ्स आणि लँग्वेज हा एवढा पार्ट जो आहे डोक्याचा आडवा भाग लेफ्ट साइडचा, तर तिथे या गोष्टींची डेव्हलपमेंट होते. आणि राईट ब्रेन मध्ये काय होतं, तर क्रिएटिव्हिटी चालते, ड्रॉइंग चालतं, म्युझिक, डान्स, स्पीच, दॅट इज राईट ब्रेन. त्यानंतर आहे सोशल डेव्हलपमेंट. आता सोशल डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर सोसायटीमध्ये जे काही नियम्स आहेत, रूल्स आहेत, ते फॉलो केले गेले पाहिजे. समाज के अंतर्गत निहित नियमों का अनुपालन करना, दैट इज मोरल डेवलपमेंट इससे रिलेटेड है. द प्रोसेस ऑफ लर्निंग, अडेप्टिंग, instilling, internalizing the values, norms, society approved ways of behavior is known as socialism. Socialization is a lifelong process starting from infancy to the death. म्हणजे गर्भधारणेपासून तर मृत्यूपर्यंत साधारणपणे सामाजिक विकास हा घडत असतो. इमोशनल डेव्हलपमेंट मध्ये काय होतं की रॅथेस नावाचा जो साइकोलॉजिस्ट है तो म्हणतो की संवेग और भावना है जो हमारे अंदर रंग भरती है. इमोशन कलर्स आवर लाइव्स, भावना आपल्या जगण्याला रंग भरत असतात. इमोशनल डेव्हलपमेंट इज अबाउट नोइंग अबाउट युअर इमोशन्स. इमोशनल डेव्हलपमेंट होणं म्हणजे त्या चाइल्डला, त्या विद्यार्थ्याला, त्या प्युपिलला स्वतःला समजणं, स्वतःच्या भावनांचा त्याला आदर करता येतं. आता हे दोन गोष्टी, एक आहे वृद्धि, ग्रोथ होती म्हणजे काय, तर ये विकास का एक छोटा हिस्सा होता है. परिपक्वता के बाद विकास का हिस्सा अर्थात डोमेन है. परिपक्वता अनुवंशिकता से संबंधित है. मैच्योरिटी इज रिलेटेड टू द हेरिडिटरी. परिपक्वता हाईली रिलेटेड टू द हेरिडिटी, अनुवंशिकतेशी रिलेटेड आहे. वृद्धि में क्वांटिटेटिव्ह चेंजेस होता है. ओके, तर ग्रोथ मध्ये क्वांटिटेटिव्ह चेंज होतो, मात्रात्मक परिवर्तन घडतं, गुणात्मक नाही.
आता क्वांटिटेटिव्ह स्ट्रक्चर चेंजेस कोणतं होतं, तर तब्येत वाढणं, बारीक होणं, उंच होणं, आकार वाढणं, छोटा होणं. क्वांटिटेटिव्ह का अर्थ जिसमें हम गणना कर सकते, मोजू शकतो आपण, वजन मोजू शकतो, उंची मोजू शकतो. डेव्हलपमेंट मात्र आपल्याला मोजता येऊ शकत नाही. तर हा त्याच्यामध्ये भाग दिलाय. विकास का केवल हम आकलन किया जा सकता है. चेस खेलना विकास का हिस्सा है, वही लंबाई बढ़ना वृद्धि का. चेस खेळलो तर हा इट इज अ पार्ट ऑफ डेव्हलपमेंट. आणि लंबाई म्हणजे उंची वाढली, ती मोजली, दैट इज पार्ट ऑफ द ग्रोथ. अभी वृद्धि क्या होती है, मात्रात्मक या परिमाणात्मक परिवर्तन होता है. वृद्धि सामान्यतः शारीरिक परिवर्तनों से संबंधित है. वृद्धि का मापन सही से किया जा सकता है क्योंकि यह संकुचित होता है. वृद्धि में संरचनात्मक परिवर्तन शामिल है और एक समय के बाद हे रुक जाते. म्हणजे ग्रोथला काय काय लिमिटेशन्स आहे, काय काय मर्यादा आहेत, ते या ठिकाणी दिलेलं आहे. विकास हा परिमाणात्मक असतो, गुणात्मक पण असतो, स्ट्रक्चरल असतो, फंक्शनल असतो, क्वालिटेटिव्ह असतो. विकास का आशय शरीर के विभिन्न शारीरिक, मानसिक और व्यावहारिक संगठन से फिजिकली, मेंटली आणि व्यावहारिक प्रकारावर विकास हा धरला जातो. विकास ब्रॉड असतो, ग्रोथ एक लिमिटेड असते, विकासाचं रूप मात्र व्यापक असतं. विकास प्रकारात्मक फंक्शनल परिवर्तन शामिल है, यह कंटिन्यू चलता रहता है. तर साधारणपणे आज पहिल्या दिवशी आपण एवढा भाग बघितला. याची PDF तुम्हाला मी शेअर करतो. उद्यापासून कंटिन्यू लेक्चर होईल. 9:40 आपलं लेक्चर सुरू होईल आणि साधारणपणे 9:40 जर सुरू झालं तर 10-15, 10-20 या पद्धतीने, म्हणजे साधारणपणे 40 ते 50 मिनिटं आणि जास्तीत जास्त 1 तास आपण लेक्चर घेणार. याची PDF मी तुम्हाला शेअर करतो. सर 1 मिनिट. बोला ना, बोला. सर आता तुम्ही जो आपला घेतला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, मग मी जी सेकंड लँग्वेज इंग्लिश सिलेक्ट केली आहे, तर हे जे आहे हे मला इंग्लिश मधून येईल का? हे नाही नाही नाही, पुन्हा एकदा तुमची गफलत होते. पेपरची भाषा ही हिंदी किंवा इंग्रजी असेल आणि तुम्ही सेकंड लँग्वेज इंग्रजी घेतलं तर इंग्रजीमध्ये 30 प्रश्न येतील. समजलं? मराठीचे 30 प्रश्न, इंग्रजीचे 30 प्रश्न आणि बाकी सगळे प्रश्न इंग्रजी किंवा हिंदीमध्ये असतील. समजलं आता? हा, तुम्ही ते बाल विकास आता आपण म्हटलं ना, PD काय म्हटले सर तुम्ही ते स्टार्टिंगला? CDP. CDP. हा, आपण जो कंटेंट सिलेबस आता बघितला ना, त्यातला जो पहिला विषय ना 30 मार्काचा, त्यातला तो भाग आहे. ते नाही, मग तुम्हाला एक तर इंग्रजीमध्ये येईल किंवा हिंदीमध्ये येईल. समजलं? मराठीत येणार नाही. मराठीत नाही येणार, इंग्लिश किंवा हिंदीमध्ये येईल. म्हणजे हे दोन्ही पण करावं लागेल असं, हिंदी मधून पण आणि इंग्लिश मधून पण आपण. सोपं कशातून जातंय ते महत्वाचं. ओके. नाही सर, पण मग क्वेश्चन कोणत्या टाइप मध्ये येतील ते मला कन्फ्युजन आहे, म्हणजे त्यानुसार अभ्यास करायला असं. पुन्हा एकदा सांगतो, पेपर 1, पेपर 2 जे निवडलं ना, तो विषय निवडलाय तुम्ही मॅडम. पेपरचं मीडियम हे इंग्लिश किंवा हिंदी असेल, एक तर इंग्लिश असेल किंवा हिंदी, ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला काय घ्यायचंय ते. इथे वरती उजव्या बाजूला दिलेलं असतं. हाच प्रश्न तुम्हाला इंग्रजीत वाचायचा आहे का आणि हाच प्रश्न तुम्हाला हिंदीत वाचायचा आहे. पण मराठीचे प्रश्न इंग्लिश आणि हिंदीमध्ये येतील का? नाही, मराठीमध्येच 30 प्रश्न आहेत. इंग्रजीचे 30 प्रश्न हिंदीमध्ये येणार नाहीत, इंग्रजीतच येतील. समजतंय? उरलेले जे 3 सब्जेक्ट आहेत तुमचे, पेपर 1 चे किंवा पेपर 2 चे 2 सब्जेक्ट, तर हे एक तर तुम्हाला इंग्रजीमध्ये वाचता येतील किंवा हिंदीमध्ये वाचता येतील. समजलं आता? हो, ठीक आहे. हळूहळू क्लिअर होईल रेखा मॅडम. आपण जाऊया हळूहळू, पुढे पुढे समजून. सर आम्हाला एक क्वेश्चन पेपर पाठवा ना. सगळं मिळेल, अजिबात काळजी करू नका. ओके, एकही गोष्ट सगळं पाठवतो, सगळं पाठवतो. ओके, थँक्यू सर. सो गुड नाईट. गुड नाईट ऑल ऑफ यू. थँक्यू. गुड नाईट सर.